हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामधनं वेकन्सीज आल्या आहेत. 18 ते 31 वयोवर्षे वयोमर्यादा असणार आहे. केंद्र सरकारी जॉब असणार आहे आणि अर्ज सगळे करू शकता, म्हणजे ऑल इंडिया उमेदवार करू शकता. फ्रेशर उमेदवारही पात्र आहेत. मेल फिमेल दोघेही अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने. आणि पगार वेतनही खूप चांगलं आहे. परमनंट नोकरी असल्याकारणाने अप्लाय करायला काही हरकत नाही. चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्यापैकी खूप सारे लोक व्हिडिओ पाहता पण चॅनलला न सबस्क्राईब करूनच निघून जातात. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना एकदा रिक्वेस्ट करेल की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. ही आहे ऑफिशियल वेबसाईट. इथे आल्यानंतर तुम्हाला करिअर विथ असवर क्लिक करायचं आहे. करिअर विथ असवर क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाऊनमध्ये करंट वेकन्सीजवर क्लिक करायचं आहे. करंट वेकन्सीजमध्ये आल्यावर स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम सबस्टाफ और सबस्टाफ 2024-25 त्याच्यावर क्लिक हिअर फॉर डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. आपली ॲडव्हर्टिजमेंट आता आपल्यासमोर डाउनलोड होणार आहे. तर ही नोटिफिकेशन डाउनलोड होते तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबून द्या आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तर ही आपली ॲडव्हर्टिजमेंट आपल्यासमोर डाउनलोड झालेली आहे. आपण पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम सबस्टाफ अँड फॉर सबस्टाफ 2024-25. तर आपण पाहू शकता ही जी बँक आहे ही जवळपास सगळ्याच स्टेटमध्ये आहे, कारण ही सेंट्रल बँक आहे. तर तुम्हाला ॲप्लिकेशन करायसाठी IBPS.online.IBPS ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन भरायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला सगळे निकष अगदी व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. ऑनलाईन जे रजिस्ट्रेशन आहे ते 20/12/2023 ते 9/1/2024 होतं. तर ती डेट जी आहे ती आता वाढलेली आहे. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फी ₹175 इन्क्लुसिव्ह GST, म्हणजे याच्यात GST ऑलरेडी आहे. आणि 850 फॉर अदर कॅन्डिडेट्स. तर 175 रुपीज SC ST PWBD एक्स सर्व्हिसमेनसाठी आहे. तर कॉल लेटर 2024ला डाउनलोड करायचं आहे आणि एक्झाम जी होणार आहे ती जानेवारी-फेब्रुवारी 2024 आणि मग कॉल लेटर्स मार्चमध्ये आणि प्रोव्हिजनल सिलेक्शन एप्रिल 2004मध्ये होणार आहे. तुम्हाला या बँकच्या टचमध्ये राहायचं आहे, पाहत राहायचं आहे की कधी आपले हॉल तिकीट्स किंवा मग हे येत आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो स्केल ऑफ सॅलरी पण खूप चांगली आहे, इथे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया इंडियन सिटिझन. त्यानंतर तुमचं जे एज लिमिट आहे ते 26 इयर्सपर्यंत, 18 वर्षे कमीत कमी आणि 26 वर्षे जास्तीत जास्त, आणि हे एज रिलॅक्सेशन वाचू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला सांगते आहे. सगळी ॲडव्हर्टिजमेंट नाही वाचत, जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगते. अदरवाईज व्हिडिओ खूप मोठा होईल, कारण ही PDF ऑलरेडी 54 पेजेसची आहे. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला सांगते मी. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होईल आणि ऑनलाईन एक्झामिनेशन होईल. तर IBPS ऑनलाईन एक्झामिनेशन घेणारे हे आपल्याला कळलंच असेल, कारण जी लिंक होती ॲप्लिकेशन करायची ती IBPSचीच होती. तर इथे पाहू शकता तुम्ही इंग्लिश लँग्वेज नॉलेज 10 मार्क्स, जनरल अवेअरनेस 20 मार्क्स, एलिमेंटरी अरिथमॅटिक 20 मार्क्स, सायकोमेट्रिक टेस्ट रिझनिंग 20 मार्क्स. तर असे 70 मार्क्स असतील. टोटल 90 मिनिट्स असतील. आणि लँग्वेज लोकल लँग्वेज टेस्ट असेल. स्टेट कॅटेगरी वाईज स्टेट वाईज लोकल लँग्वेज टेस्ट असेल 30 मार्क्सची, 30 मिनिट्स असतील त्याला. तर डिटेल इन्फॉर्मेशनसाठी ऑफिशियल वेबसाईट चेक करायची आहे. तर वर्जन ऑफ टेस्ट म्हणजे मीडियम ऑफ एक्झामिनेशन तर स्टेटनुसार, जसं महाराष्ट्रामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोंकणी
अशा. तर स्टेट लँग्वेजनुसार एक्झाम होईल. त्यानंतर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स. तर देर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स. 0.25 मार्क कट होतील तुमचे सी बी टीमध्ये. तर पेनल्टी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे आन्सर माहिती आहे, योग्य आहे तेच लिहा. माहिती नसेल तर तुम्ही लिहू नका. आता हे डॉक्युमेंट्स इथे सेल्फ अटेस्टेड कॉपीज आणायच्या आहे, जॉईनिंग डॉक्युमेंट्स. त्यानंतर आपण बऱ्यापैकी सगळ्या इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेले आहे. बऱ्यापैकी सगळ्याच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे शेअर केल्या आहे ॲडव्हर्टिजमेंट रिगार्डिंग. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरच येतील. थँक्यू सो मच. बाय बाय.